कंटिन्यूअस टेन्स. याला म्हणायचं प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. मराठीमध्ये याला काय म्हणतात? चालू वर्तमान काळ. बघा आता चालू वर्तमान काळाचं सूत्र तुम्हाला माहिती आहे. काय सूत्र आहे? सब्जेक्ट प्लस याला काय सुरुवातीला काय म्हणायचं? टू बी म्हणायचा. याच्या खाली काय म्हणायचं? am, is, are प्लस before किंवा कोणी ह्याला ing सुद्धा लावतो बरं काय, त्यावेळेस घाबरून जायचं नाही. प्लस ऑब्जेक्ट. हे झालं आपलं प्रेझेंट कंटिन्यूअसचं सूत्र. किंवा ह्याला आपण काय म्हणू शकतो? ह्याला आपण ऍक्टिव्ह वॉइस सुद्धा म्हणू शकतो. ऍक्टिव्ह वॉइस. ठीक आहे. याचं आता आपल्याला काय करायचं? पॅसिव्ह वॉइस बनवायचंय. काय बनवायचंय? पॅसिव्ह वॉइस. आपलं वाक्य असं होईल बघा. वाक्य लिहितो मी अगोदर. आय एम रायटिंग अ लेटर. आय एम रायटिंग अ लेटर. पहा, हे झालं वरच्या सूत्राचं वाक्य. हा सब्जेक्ट आहे. हा आपला आय सब्जेक्ट आहे. याच्यानंतर टू बी चं रूप याला काय आहे मला इथं? हे झालं टू बी चं रूप. याच्यानंतर इथं बी फोर म्हटलंय किंवा याला आपण आय एन जी म्हटलेलं आहे. तेव्हा इथे क्रियापद आय एन जी लागलेला आहे. त्याच्यानंतर आपला काय आहे? ऑब्जेक्ट आहे. हा आपला ऑब्जेक्ट आहे. झालं. वाक्य आपलं चालू काळाचं आहे. म्हणून आपल्या इथं चालू काळ आहे. है का नाही? मी पत्र लिहित आहे किंवा मी शिकवत आहे. माझी शिकवण्याची क्रिया चालू आहे. तुम्ही ऐकत आहात. तुमची ऐकण्याची क्रिया चालू आहे. म्हणून हा काळ कोणता आहे? चालू काळ आहे. है का नाही? याचा आपल्याला आता पॅसिव्ह वॉइस बनवायचं आहे. पॅसिव्ह वॉइस बनवायचं म्हणजे मी तुम्हाला अगोदर सांगितलं. काय घ्यायचं अगोदर आपल्याला? ऑब्जेक्ट घ्यायचं आहे. काय ऑब्जेक्ट आहे आपला? अ लेटर. अ लेटर घ्यायचं. आता हे लेटर एक वचनी आहे का अनेक वचनी आहे? एक वचनी आहे. एक वचनी असेल तर आपल्याला तिन्हीपैकी एक चॉईस करायचं आहे. हे आय एम सोबत फक्त हे आय सोबतच काम करत आहे. त्याच्यानंतर वी यू दे सोबत आर काम करतं. ही शी इट किंवा एक वचनी सोबत इज काम करतं. तर आता इथं काय काम करेल आपलं? इज. याच्यानंतर पुन्हा इथं आयएनजी आहे. त्या आयएनजी चं रूपांतर आपल्याला बीइंग मध्ये करायचं आहे. आता काय मध्ये करायचंय? बीइंग मध्ये. हे आपलं बीइंग केलं आपण. काय झालं आपलं? अ लेटर इज बीइंग. त्या आयएनजी चं आपण इथं बीइंग केलं. याच्यानंतर पुढे आपलं राईट राहिले. तर राईट